पेण येथील भोगावती नदीत पडलेला बॉल काढण्यासाठी पाण्यात उतरलेल्या वसीम शेख अन्सारी वय अंदाजे 20 वर्ष या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना 26 मार्च रोजी घडली। सुमारे 24 तास चाललेल्या अथक शोध मोहिमेनंतर 27 मार्च रोजी सकाळी हेल्प फाउंडेशनच्या टीमने त्याचा मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढला। मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यापूर्वी स्थानिक युवकांनी तात्काळ शोधकार्य सुरू केले। पेण नगरपालिकेचे अग्निशमन दल आणि पोलीसही घटनास्थळी दाखल झाले होते। मात्र नदीपात्रातील कपारी, चिखल, दलदल आणि अचानक खोल जाणारे भाग यामुळे शोध कार्याला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला आणि पहिल्या दिवशी कोणताही ठोस सुगावा लागला नाही। परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन हेल्प फाउंडेशनच्या टीमला पाचारण करण्यात आले। 27 मार्च रोजी सकाळी खोपोलीहून आलेल्या टीमने घटनास्थळी पोहोचताच नियोजनबद्ध पद्धतीने शोधकार्य हाती घेतले। सुरुवातीला मॅन्युअल सर्च करण्यात आला, त्यानंतर रबर बोट आणि अंडर वॉटर कॅमेराच्या सहाय्याने शोध मोहीम अधिक वेगाने राबवण्यात आली। दरम्यान अमोल कदम आणि राजेश पार्टे यांनी वारंवार खोल पाण्यात उतरून नदीचा तळ तपासला। अखेर अंडर वॉटर कॅमेरामध्ये संशयास्पद दृश्य दिसल्यानंतर तपास केला असता नदीतील खोल कपारीत वसीमचा मृतदेह आढळून आला। त्यानंतर टीमने तात्काळ मृतदेह बाहेर काढून पेण पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप बागुल यांच्या हवाली केला। या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता। किरकोळ कारणासाठी घेतलेला निर्णय जीवघेणा ठरल्याने नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे। दरम्यान हेल्प फाउंडेशनतर्फे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन करण्यात आले असून भोगावतीसारख्या नदीपात्रांचा वरवर अंदाज घेऊन पाण्यात उतरणे अत्यंत धोकादायक असल्याचे सांगण्यात आले आहे। नदीतील कपारी, चिखल, दलदल आणि पाण्याचा अनिश्चित स्वभाव यामुळे अशा ठिकाणी उतरणे टाळावे, अन्यथा छोटासा निर्णयही मोठी दुर्घटना घडवू शकतो, असा इशारा देण्यात आला आहे। सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट, पेण।